नमस्कार. आज ह्या वर्षी शासकीय नियम निघाला आणि डीजे वाजवायचा नाही, हे डीजेवर बंदी आणली. खरंच सांगते, ह्या वर्षी गणपतीचा खूप आनंद उपभोगला. आता सध्या मी पुण्यात आहे. पुण्याला सगळीकडे विसर्जनाचे हौद बनवलेले आहेत. खूप जवळ, म्हणजे तुम्हाला खूप लांब जायलाच नको, जवळ बऱ्याच एरियामध्ये हौद बनवलेले आहेत. त्या हौदामध्ये अगदी व्यवस्थित आरती वगैरे करून मूर्ती विसर्जन केलं जातं. फुलं आणि वेगळी ठेवली जातात आणि मूर्ती पुन्हा अख्खी मूर्ती वेगळी जाते आणि ती मूर्तिकारांकडे जाणार वगैरे, असं काहीतरी पूर्ण प्रोसेस होणार आहे. म्हणजे कुठेही तलाव, नद्या, कुठेही प्रदूषण होणार नाही. इतकं बघून आनंद झाला ह्या गोष्टीला. ह्या अशा पद्धतीने अगदी चांगल्या पद्धतीने जर का सण झाले ना, गोंधळ नाही. ह्या वेळेला अष्टमीच्या वेळेला, गोकुळाष्टमीच्या वेळेला पण नाही तर आमच्या घरात इतका आवाज येतो आणि खिडक्या सगळ्या आवाजाने हलतात. 5-6 तास नुसतं सहन होत नाही. पण ह्या वेळेला तोही आवाज अगदी कमी होता. तोपर्यंत डीजेचा खरं तर निर्णय आला नव्हता. तर अशा पद्धतीने सण आनंदाने साजरी करायची बुद्धी सर्वांना सर्व काळ हो, हीच देवा मी तुझ्याकडे प्रार्थना करते. मी खूप बरं वाटलं. पण आदेश का काढावे लागतात? लोकांनी स्वतःहून आदेश न असतानाच आपल्याला सण आनंदाने दुसऱ्यांनाही आनंद देऊन करायचा आहे, असा विचार करून केलं तर खूप बरं होईल. आपण माझे ऐकता याबद्दल मी खूप आभारी आहे.